हॅलो. आज काय बनवते? आज कबीर नाही घरामध्ये. मला खूप बोर होत आहे. मग मी म्हटलं चला काहीतरी करूया. सो काहीतरी 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 करता करता मला आठवलं की हळदीचं लोणचं करण्याची इच्छा मला होत होती. त्याच्यासाठी मी घेऊन पण आले लास्ट वीकमध्ये, पण मला काय वेळ नव्हता मिळाला कारण की फिरण्यापासून फुरसत नाही मिळत आपल्याला. म्हणून मग आज मी म्हटलं चला त्या हळदीवर थोडी दया करूया आणि जरा बनवून टाकूया. काय तर लोणचं. एक सेकंड मी दाखवते तुम्हाला सामान काय काय घेतलंय आपण. जस्ट 2 मिनिटापूर्वी मी बोलले की कबीर नाही आहे, म्हणून मी फटाफट हे करते. आणि शैतान का नाम ले और यहाँ पे आ गया हमारा शैतान. लगेच आलेला आहे. आता सामान सांगते. आलं घेतलेलं आहे, हळद जी आहे ती घेतलेली आहे. आणि आपल्याला काही जमतच नाही. हा त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे. आणि हे आहे केप्रचं लोणचं मसाला. ओके, आता हे कट केल्यानंतर सांगते, कारण की ह्या माकडाला सांभाळून कामं करायची म्हटल्यानंतर इट्स व्हेरी डिफिकल्ट. सो आता लोणचं मसाला आणि घरातला मसाला मी टाकलेला आहे. घरातला म्हणजे काय घरी नाही बनवला आहे, आपल्या नलिनी मुंबईकर काकू त्यांचा मसाला मी अलिबागवरून आणलेला तो टाकला आहे. आणि आता अशा प्रकारे माझं काम वाढवणारा हा मुलगा इथे आल्यामुळे त्याने लिंबू त्या मिठामध्ये टाकला आहे. कबीरा, डोंट डू दॅट. आणि अशी 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 नटखटशी स्माईल चाललेली आहे त्याची. म्हटलं ना, काम वाढवण्यासाठी आमचा कबीर म्हणजे म्हणतात ना, इज फेमस. सो आता मी मीठ टाकलेलं आहे, त्याच्यानंतर आता लिंबू पिणार आहे. अरे करू देत रे, म्हणून शैतान मी म्हणून बोलले होते, लोकांनी ऑफेंड होऊ नये. हा मुलगा खरंच असा शैतानी गोष्टी करतात. डोंट डू दॅट, डोंट डू दॅट. एवढं मीठ खूप झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये लिंबू आपल्याला पिळायचं आहे. सो आता तेल तापत ठेवलेलं आहे. इथे आपण जे प्रिपेअर केलं होतं ते आहे, ज्याच्यामध्ये आपण हळद आणि आलं वगैरे सगळं कापून घेऊन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्णतः मसाले वगैरे टाकलेले होते. अशा प्रकारे ही जी मोहरी आहे ती अशी छान तडतडली पाहिजे, हिंगाचा आवाज आला पाहिजे आणि असं पूर्ण घरामध्ये अरोमा पसरला पाहिजे. एवढे भारी वास येतोय ना, एक नंबर. वाव, मी तर वाट बघते यार कधी हे मी त्याच्यामध्ये टाकते आणि ते लोणचं खातीये. आता ते जे गरम केलेलं तेल जे थंड झालेलं आहे ना, ते आपण छान याच्यामध्ये पोर करणार आहोत. आणि मस्तपैकी जे तेल आहे ते याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि हे लोणचं आपल्याला स्टोअर करायचं आहे फ्रीजमध्ये. तसंही 5 ते 6 दिवसामध्ये संपणार आहे जे लोणचं, त्यामुळे त्याला मुरण्याचं म्हणतात ना, एक दिवस जरी मुरायला ठेवलं तरी इनफ होतं. इनफॅक्ट मी आता पण खाण्याची मला खूप इच्छा होते. मला एकदा टेस्ट करावंच लागणार आहे. इट्स टू यम्मी. साखर, लिंबू, आलं, हळद, सगळ्याचा जो टेस्ट आहे ना, एवढा परफेक्ट आहे ना, एक नंबर. खूप छान झालंय, खूप छान झालंय. आता बघूया कबीराला हे हेल्दीवाली गोष्ट आवडते की नाही आवडते. त्याचा रिव्ह्यू मी नक्कीच टाकेन उद्या परवा. आधी त्याला हे खायला शिकवणार आहे मी. काय हेल्दीवाली गोष्ट आहे? काय हेल्दीवाली गोष्ट आहे सांग बरं, सांग काय बनवलंय मम्माने. होकारिको. होकारी